स्वागत आहे मित्रांनो ब्लॉगमध्ये. सर्वांना जय आदिवासी व सर्वांना मित्रांनो कसं आहे, आता मी वळणला निघालो आहे मित्रांनो. आणि रस्त्यात पाऊस चालू झाला. मला म्हणजे सकाळी पप्पा सोडलं होतं, त्यांना आणायला जायचं आहे मला. तर रेनकोट घातला मित्रांनो, कारण की मला असं वाटलं होतं की आता पाऊस येईन, त्याच्यामुळं तयारीमध्येच निघालो होतो. त्या बघा रोडला बघा चांगलेच भरपूर चालू झाली. माझ्या अंगावर देखील चांगलंच पावसाचे थेंब वगैरे पडले. केस अजून ओले नाही झाले, कारण की आता निघलो. इकडं आपलं गाव आहे देवळाली, आणि इकडं टाकळी मित्रांनो. टाकळीच्या दिशेने बघा किती आबळ भरून आलंय. आता वाटतंय पाऊस येईल. आणि तिकडं बघा मित्रांनो समोर त्या नारळीच्या वर बघा किती आबळ भरलेले, एकदम दाट असं. आता वाटतंय इतकं जोरात पाऊस येईल ना. मला तर असं म्हणणं आहे का मी घरी येऊस्तोवर आहे ना पाऊस आलाच नाही पाहिजे. आता कसं मी भरलं आणि कसं माझं घसा तीन सर्दी ते आहे मित्रांनो. काल दवाखान्यात गेलो होतो. कसं त्याच्यामुळंच मन कसं 2-1 दिवसापासून आपली तर लाईटच नाही राहत मित्रांनो. त्याच्यामुळं ना थोडा त्रासच होतोय. करू ॲडजस्ट. आता पावसाचे दिवस म्हटल्यावर लाईटीचं येणं जाणं चालूच असतंय. इथं गाडी लावली साईडला. म्हणलं आपलं ब्लॉग काय आज मी सुरुवातच नव्हती केली मित्रांनो. सकाळी गोळ्या वगैरे घेऊन झोपलो होतो. मग दुपारी कसं त्यांना सोडून आलो, झोप वगैरे घेतली. आणि कसं रावरून आलो. येताना तिकडं काम होतं थोडंफार, ते करून आलो. आणि मग म्हटलं आता 4-5 वाजता जाऊ म्हणलं यांना आणायला. बघा आधी वातावरण बघा मित्रांनो, तुम्हाला वातावरण दाखवतो. कसं आहे, आता पेरणीचे दिवस आहे मित्रांनो. पेरण्या वगैरे चालू आहे आमच्या इकडं. कोणी कपाशी लावतंय, तर कोणी आता ज्याला जे पीक घ्यायचे, सोयाबीन वगैरे म्हणा, कपाशीचं काही कपाशीचं असे वर पण आलेलं आहे बरेच असे. पलीकडे रान दिसतंय मित्रांनो कपाशीचं, त्या उसाजवळ बहुतेक कपाशीचं रान असावं ते. तर चला मित्रांनो आपण निघू हळूहळू. नंतर आपण भिजू आणि अजून आजारी पडायचे लक्षण नको. त्याच्यामुळं कसं कालच गोळ्या वगैरे आणल्या, इंजेक्शन दिलं डॉक्टरने. एक तर डॉक्टरकडे गेलं म्हणलं, ते डायरेक्ट म्हणते तुम्हाला घ्यावं लागेल. मग काय करता, चला निघाव. बापरे गार हवा पण सुटली एकदम. आपल्याला जायला तरी 15-20 मिनिटं लागतीलच मित्रांनो वळणला. मित्रांनो तिथं निघालो, गाडी चालू केली व समोर चाललोय मित्रांनो आता वळणला. तर बघा मित्रांनो कसं वाऱ्याने झाडं वगैरे चांगलेच हालचाल चालू आहे मित्रांनो. कारण की गाडी देखील हपकत आहे मित्रांनो. वारं जोरात आलं तर आपल्याला जायला मित्रांनो चांगला अर्धा 1 तास लागेल आपल्याला जायला. येऊन जाऊन 1 तास म्हणता येईल आपल्याला. हे बघा इकडं कोरडं आहे आणि पाठीमाग शिजवडे चालू होते. बघा पोरं काय जोरात गाडी चालवतात. हे बघा ऊस कसं हालतोय. आमच्याकडे मित्रांनो एकदम भारी वातावरण असतं बरं का. कारण की आमचा बागायती एरिया येतो मित्रांनो आमचा तालुका. त्याच्यामुळे भरपूर असं हिरवळ आहे. पाण्याची काही कमतरता नसते आम्हाला, फक्त उन्हाळ्याच्या दिवसात कमतरता भासते. कसं घरात बसलं बाहेर फिरणं खूप फरक असतो बरं का. कारण की घरामध्ये ना इतकं दाटल्याने होतं ना दिवसभर. बाहेरचं पडलं ना आपण कामानिमित्तच बाहेर फिरत असतो मित्रांनो. आहे का नाही, काम नसली तर कशाला जायचं इकडं तिकडं बोगस. मित्रांनो इकडं बघा महाडू सेंटरच्या मुसलवाडीच्या पुढे ना पाऊस झालेला आहे चांगला. म्हणजे एवढा पण नाही झाला, पण वल झालेली आहे मित्रांनो. कारण की महाडू सेंटरच्या थोडं पुढं निघालो मित्रांनो. मी गाव सोडलं बाहेर आलो तर इकडं पाऊस झालेला आहे. गावात पण पाऊस नव्हता बरं का, पण गावाच्या थोडं बाहेर निघालं तर इकडं रस्ता बदला. असं वाटतंय की आताच इकडं शेपशाप येऊन गेलेली आहे काही म्हणा. पण पाऊस झाल्यानं वातावरण एकदम गार असं पडतं बरं का. कसे कारगाडीवाले समजा ते त्यांच्याच बापाचे रोड आहे काय असं समजा ते काय ना इतक्या जोरात जातात ना मित्रांनो जवळून. कधी कधी डायरेक्ट गाडी अशी व्हायबल झाल्यासारखी वाटते. आणि रोड बघा ना तुम्ही, एवढा छोटा रोड आहे, गाडी कशी व्यवस्थित चालवायला पाहिजे. पण काही लोकांना काही कळतच नाही बरं का. लय जोरात गाड्या नेतात जवळून देखील.
आता थोड्याच वेळामध्ये मानोरी गावीला आपल्याला लागल पुढं दर्शन हॉटेल पासून लागत बैलगाडी बघा. बैलगाडी आली एकदम लोडिंग भुईमुंग वाटतं बरं का. भुईमुंगाच्या शेंगाचं पाल आहे मित्रांनो. भुईमुंग काढून घेतलाय बाबा. चालले तर आता घरी घेऊन जनावराला चालवलं असं आहे का नाही मित्रांनो. बघा आता मी मानोरी गावात आले मित्रांनो. आता म्हणजे गाव समोरच आहे. युटर्न मारलं का गाव चालू होतं. पण इकडं पाऊस चांगला आला बरं का. वरली झाली आणि लवकर मोवर सुट्टी बिट्टी घेऊन चालले घरी आता मित्रांनो. येते मी बरेच दिवस राहिलेलो आहे या गावामध्ये. कारण की आधी वळणला राहायचो मित्रांनो. या मानोरी गावातच 10वीपर्यंत माझं शिक्षण वगैरे झालं. इथंच असं एवढ्या जिल्ह्यामध्ये माझी शाळा आहे. म्हणजे आपण जिथं शिकत होतो ती शाळा आहे, आपली स्वतःची नाही. या बघा मित्रांनो हे गाव लागलं बरं का समोर. मानोरी गाव आणि इकडे दिसते ना मित्रांनो या काट्या वगैरे तिकडे आमची शाळा आहे. दिवस इथंच होतं म्हटल्यावर आणि बघा हे कंपाऊंड शाळेचंच आहे आमच्या. इथून शाळा दिसते. हा बघा शाळा आहे मित्रांनो 10वीपर्यंतची. असे वळण हे बघा इकडं गाव आहे मानोरी. हे गाव बस स्टँड. इथं गाड्या वगैरे लागतात राहुरी वगैरे जायला. अजून देखील गावात चालू आहे मित्रांनो मानोरी. कारण की थोडी ट्रॉफिक असते गावामध्ये त्याच्यामुळे बंद केलं होतं शूट काही का नाही. आणि कसं गाव म्हटल्यावर लहान मुलं वगैरे गाड्या वगैरे इकडून तिकडून चालतच असतात. आता हे गाव उलटलं ना की आलं मित्रांनो मित्रांनो. आता हे लागलं वळण. हे बघा इथून गाव चालू होतं. परत असं गाव आहे. एवढं पण मोठं नाही पण मापामध्ये आहे. 1000-1500 लोकसंख्या आहे गावची. तसं एकदम हे बघा मित्रांनो आला आता वळणमध्ये. शाळेत आलो आणि अजून घरात काय गेलो नाही मित्रांनो. कारण की थोडं बाहेर थांबलो. हे बघा इथं नवीन विद्यार्थ्यांचं आज सुस्वागतम झालेलं दिसतंय. कारण की गावामध्ये प्राथमिक शाळा आहे फक्त 7वीपर्यंत आहे. आणि इकडं 8वीला वगैरे विद्यार्थी येतात. असं नवीन वगैरे विद्यार्थी येत असतात पहिलीला वगैरे. हा बघा ह्या आपले रूम. इथंच मित्रांनो बरेच दिवस गेलेले म्हणजे लहानपण इथं गेलेलं आहे. आणि देवळालीला कसं 4-5 वर्षापासून देवळालीला राहतो आहे आपण. इकडंच शाळेतच राहायचो. बघा आता पप्पाचं कितीक राहिलेलं आहे बघू आपण निघूनच आहे की नाही. आता आपल्याला पावसाने जर गाठवलं ना तर लय अवघड होईन. एक तर नाक आत्ताच पॅक झाले सर्दीने आहे की नाही. सर्दी आणि कसं घशात तडतड करत आहे. कालच दवाखान्यात गेलो होतो इथंच गावामध्ये. त्याच्यामुळं काल 2-1 दिवसापासून व्हिडिओ पण अपलोड नाही केला मी. बघू आता पप्पाचं आवरलं आहे का नाही. हे बघा इकडं पण थोडेसे तुडे झालेत. इथं मोठं झाड होतं बरं का मित्रांनो. पण काय आता ते वाऱ्याचा थोडा धोका होता त्याला. एवढा एरिया कवर करायचं पार ते एवढं गेट दिसतंय ना इकडं पार त्याच्या सावली वगैरे. शिरसाचं झाड मित्रांनो खूप मोठं असतंय. बघू पप्पाचं आवरलं आहे का नाही. आवरलं का पप्पा? हां आवरलं. घरातून एकदम गरम अशी वाफ आली मित्रांनो. कारण की दिवसभर बंद असते ना पत्रा आहे त्याच्यामुळं ताप होतोय. नंतर ताप कसं घरात गरमच वाटतं पत्र्याच्या आहे की नाही. तर चला निघून मग इथून पप्पाचा आवरला असेल बघू आणि मग जाऊ आहे की नाही. लवकर जाऊन घरी कसं पावसाच्या आधी जाऊ पोचू. तर मित्रांनो आत्ताच वळणवरून आलो. घरात आलो मित्रांनो. तोंडात वगैरे नाही धुतले कारण की ड्रेस हे बघा अजून तोच आहे अंगामध्ये. म्हणलं कसं वारा वगैरे चालू झालं आहे मित्रांनो बाहेर. लवकरात लवकर आपलं आवरून घ्यावं म्हटलं आहे की नाही. हीटर लावलं कसं सर्दी त्याच्यामुळं थोडं गरम पाण्यात तोंडात पाय वगैरे धुईल. तर मग मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा मित्रांनो. व जे कोणी आपलं ब्लॉग नवीन असताना बघणार आहे त्यांना पण कमेंट करा मित्रांनो. आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा. व सर्वांना जय आदिवासी मित्रांनो शुभरात्र. आपण भेटूयात पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.